जे आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय, त्या आयुष्यात जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही? पण त्या आयुष्यात जगण्याचा अधिकार शासनाच्या धोरणांमधून बघायला मिळत नाही. मी आज या ठिकाणी येत असताना बऱ्याच ठिकाणून मला फोन आले. काही लोकांनी मला बच्चूभाऊ थांबवण्याचा प्रयत्न केला की बच्चूभाऊ देखील मंत्री होते, त्या काळात त्यांनी काय केलं असा सवाल मला त्यांनी केला. मी त्यांना सांगितलं, पंजाबच्या सीमेवरती तिथला शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन आंदोलन करत होता, त्यावेळेस हातामध्ये मंत्रीपद होतं. संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून, शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एकमेव मंत्री ज्या शेतकऱ्यांबरोबर आंदोलनामध्ये मिसळला, त्या मंत्र्याचं नाव बच्चूभाऊ कडू होतं. ज्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे, ज्या माणसाच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भावना प्रामाणिक आहे, त्या माणसाच्या उपोषणामध्ये, आंदोलनामध्ये फक्त सहभागी म्हणून नव्हे, तर त्या माणसाबरोबर घाम गळावा लागला, रक्त सांडावं लागलं, तर ती रक्त सांडण्याची तयारी आमच्या सर्वांची असणार आहे. आज आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे, उद्याचा संघर्ष आपल्या सर्वांसमोर फार मोठा आहे. बच्चूभाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, 2 दिवसापूर्वी माझ्या भागातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था लक्षवेधी म्हणून विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये मांडली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.